कालच मी तुम्हाला सांगितलं की 9 नगरसेवक हे एकत्रितरित्या आहेत आणि 2 नगरसेवकांना काल नोटीस बजावण्यात आलेली आहे. आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत पूर्वेचे शरद पाटील यांनी ती नोटीस त्यांना बजावलेली आहे आणि गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांच्या नावाचा प्रस्ताव हा पक्ष नेतृत्वाकडे पाठवलेला आहे आणि त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. आता पक्ष नेतृत्व ठरवेल की कोणाला द्यायचं. संकेश भोईर यांचं नाव असेल तर चांगली गोष्ट आहे. उमेश बोरगावकर हे अनुभवी असल्यामुळे त्यांना आता गटनेतेपदी त्यांच्या नावाची शिफारस केलेली आहे आणि संकेश भोईर यांची मला वाटतं पक्षप्रतोदसाठी शिफारस केलेली आहे, पण ऑफिशियली काय माहित नाही याबाबत. ना अहवाल तर पाठवलेलाच आहे आणि मी कालही सांगितलं की त्यांनाही माहिती आहे की पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांचं सदस्यत्व पद धोक्यात येऊ शकतं. आऊट घटकेचे ते नगरसेवक होऊ शकतात. त्यामुळे त्यांना या नोटिसीला उत्तर द्यायला लागेल. नोटिसीची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे आणि त्यांना पक्षाचा आदेश पाळायला लागेल आणि मला वाटतं ते लवकरात लवकर येऊन सामील होतील आमच्याबरोबर. आज आमचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, त्यानंतर जिल्हा प्रमुख शरद पाटील, जिल्हा संघटक अभिजित सावंत हे आज कोकण भवनला निघालेले आहेत आणि सगळी प्रोसिजर चालू झालेली आहे.